दिव्यांग बांधवांकरिता सोबतच माझ्या महाराष्ट्र राज्यातील तमाम दिव्यांग भगिनींकरिता आत्ताची या महिन्याची आजची या घडीची सर्वात मोठी महत्त्वपूर्ण दिलासादायक गोड बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलेलो आहे। मी आपला सर्वांचा लाडका भाऊ नितीन अग्रवाल, आपल्या सर्वांच्या लाडक्या पेज आणि चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे भारत का लाल NK अग्रवाल। तर हो लाडक्या भगिनींनो आणि लाडक्या बांधवांनो, परंतु दिव्यांग लाडक्या भगिनींनो आणि दिव्यांग लाडक्या बांधवांनो, तर बांधव आता शेवट महिन्याच्या अखेर ज्या वेळेस खूप साऱ्या दिव्यांग बांधवांना त्यांच्या हक्काचं अनुदान मिळालेलं आहे, अशा परिस्थितीमध्ये कोणती गोड बातमी असणार आहे, कोणती आनंदाची बातमी असणार आहे, तर ती बातमी काय आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो। तर मित्रो, SAS पोर्टल ज्याच्या माध्यमातून सर्व काही प्रक्रिया आपण करतो, तपासणी करतो, सर्व काही स्टेटस वगैरे चेक करतो आणि नेहमीच दर महिन्याला ज्यावेळेस वितरण होते त्यावेळेस त्या पोर्टलवर नोटिफिकेशन येते, एक पॉपअप येते मित्रांनो, आणि त्यानंतर त्या तारखेनुसार त्या वितरण प्रक्रियेकरिता जेवढा वेळ ते घेतात त्यानुसार ते मेसेज येतात, पॉपअप येतात आणि त्यामध्ये तो उल्लेख असतो किती वेळाचा, आणि वितरणाच्या प्रक्रियेकरिता तिथे ते पोर्टल बंद करण्यात येते आणि ती वेळ झाल्याच्या नंतर जवळपास सर्व बांधवांचं त्या योजनेचं जे त्यांच्या हक्काचं अनुदान आहे ते वितरण होण्याकरिता सुरुवात होऊन जात असते मित्रांनो। तर मित्र, त्यानुसारच आज आता थोड्या वेळ अगोदरच परत एक वेळ या SAS पोर्टलवर एक नोटिफिकेशन, एक मेसेज आलेला आहे आणि ज्यामध्ये फक्त आणि फक्त दिव्यांगांचा उल्लेख करण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की रोज 26 तारखेला दुपारी 2:30 वाजेपासून तर 26 तारखेला सकाळी 9 वाजेपर्यंत दिव्यांग बांधवांच्या वितरणाच्या प्रक्रियेकरिता हे पोर्टल बंद राहणार आहे। आता तुम्ही म्हणत असाल, तुम्ही काय बोलत आहात, तुम्हाला समजते का? तर हो मित्रांनो, जे लिहिलेलं आहे ते मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे आणि अशा बऱ्याच वेळा त्यामध्ये छोट्या छोट्या मिस्टेक होत असतात त्या मेसेजमध्ये, तिथे सुद्धा झालेली आहे। कदाचित त्यांना 26 म्हणजे आजच्या दुपारच्या 2:30 वाजेपासून तर 27च्या सकाळी 9 वाजेपर्यंत तारीख टाकायची असेल, पण ती 27च्या जागी 26 झालेली असेल, किंवा होऊ शकते की 26च्याच रात्री 9 वाजेपर्यंत टाकायचं असेल तर 26च्या सकाळी हा शब्द त्यामध्ये त्या मेसेजमध्ये पॉपअप मध्ये आलेला आहे। परंतु छोटी मोठी त्रुटी आहे, चूक आहे, हरकत नसावी। एक मात्र क्लिअर झालेलं आहे की आपल्या महाराष्ट्र राज्यातील तमाम दिव्यांग बांधवांकरिता आणि भगिनींकरिता ही आनंदाची बातमी आहे आणि ज्या ज्या दिव्यांग बांधवांचं भगिनींचं खरोखर 2-2, 3-3 महिन्याचं अनुदान रखडलेलं आहे, थकलेलं आहे, राहिलेलं आहे, ते खूप दिवसापासून विचारत आहे की आमचं अनुदान कधी येणार, वितरण सुरू होणार का नाही, किंवा पुढचं आणि हे दोन्ही तिन्ही सोबत मिळणार का। मी त्यांना सांगितलेलं होतं ऑलरेडी प्रक्रिया सुरू आहे, प्रोसेस सुरू आहे, 2-3 दिवस झाले मी सातत्याने त्यांना कमेंट करत आहे सर्व बांधवांना आणि दिव्यांग भगिनींना। तर त्या दिव्यांग बांधवांना आणि त्या दिव्यांग भगिनींना मी परत सांगू इच्छितो, झालेलं आहे, तुमचे प्रतीक्षा संपलेली आहे। जवळपास आता आजचा दिवस आहे, मला तरी वाटते कदाचित जवळजवळ समजा उद्या सकाळपासूनच तुमचं जे आधार संलग्न खात्यावर तुमच्या हक्काचं 2 महिन्याचं जे अनुदान आहे 2.5 आणि 2.5 असं 5,000 रुपये ते कदाचित उद्याच्या उद्याच वितरण होण्याकरिता सुरुवात होऊ शकते। कारण की हे जे पेंडिंग अनुदान आहे याची ऑलरेडी निधी वगैरे खूप सारी प्रक्रिया प्रोसेस ऑलरेडी झालेली होती। फक्त न येण्याचं काही कारण असं होतं की या वितरण प्रक्रियेमधला जो बदल होता, अपडेट करणं सुरू होतं, त्यामुळे हे पैसे लांबलेले होते। कारण की हे सर्व प्रक्रिया ही सामाजिक विशेष न्याय विभागाच्या वतीने दिव्यांग पोर्टलकडे वळती करण्यात आलेली होती, तिथूनच वितरण होणार आहे। परंतु अधिकारी कर्मचारी त्यांच्या ज्या जबाबदाऱ्या होत्या त्या परत एक वेळ, कारण तिकडे थोडंसं वेळ लागत आहे, त्यामुळे ह्या जबाबदाऱ्या सामाजिक न्याय विशेष विभागाचे या अगोदरचे जे काही कर्मचारी अधिकारी होते यांच्याकडेच आहेत आणि या दोघांच्या मिळून हे वितरण होणार आहे लाडक्या दिव्यांग बांधवांना आणि लाडक्या दिव्यांग भगिनींनो। तर आजचा दिवस आहे, जवळजवळ मला तरी वाटते हमखास उद्याच तुमच्या हक्काचं जे अनुदान आहे, वितरण आहे 5-5 हजार रुपये ते होऊन जाईल। कारण तसं आहे की आजची झालेली आहे 26 तारीख, 2-4 दिवसच राहिलेले आहे आणि या आठवड्यामध्येच म्हणजे मेचा शेवट झाला की जूनच्या जे 2-4 दिवस पहिले असणार आहे, त्या जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये 2-4 दिवसाच्या आतच जून महिन्याचं अनुदान सुद्धा वितरण होण्याकरिता सुरुवात होणार आहे। त्यामुळे त्यांना मागचं जे 2 महिन्याचं तुमचं दिव्यांग बांधवांचं आणि भगिनीचं जे अनुदान आहे ते तुमच्या खात्यावर, आधार संलग्न खात्यावर वर्गवारी करणे, वितरित करणे आवश्यक आहे, बंधनकारक आहे मित्रांनो। त्यामुळे ही प्रक्रिया ऑलरेडी चालू होती, मी तुम्हाला सांगितलं 2-4 दिवस अगोदर त्याप्रमाणे आणि रोज सांगत आहे कमेंटच्या माध्यमातून त्याप्रमाणे, जी आता आज रात्रीपर्यंत संपून जाईल आणि उद्या 100% कुठे ना कुठे तुमच्या हक्काचं जे अनुदान आहे तुमच्या आधार संलग्न खात्यावर जमा होण्याकरिता सुरुवात होऊन जाईल। आता महत्त्वाचा विषय असा सुद्धा होऊ शकतो की या नोटिफिकेशन मध्ये थोडासा चेंज होऊ शकतो, ती त्रुटी दूर केली जाऊ शकते, थोड्या वेळाने हा मेसेज बदलू शकतो, तारीख बदलू शकते, म्हणजे 26ला
दुपारी 2:30 वाजेपासून सांगण्यात आलेलं आहे, तर ते तर कायमच राहणार आहे. परंतु 26ला सकाळी 9 वाजेपर्यंत अशी जी थोडीशी मिस्टेक झालेली त्याच्या जागी कदाचित 27ला सकाळी 9 वाजेपर्यंत हे पोर्टल बंद राहील असा असण्याचा तो मेसेज नवीन दुरुस्त केलेला सुधारित मेसेज असा असू शकते. माझा वैयक्तिक असा एक अंदाज आहे, किंवा या व्यतिरिक्त जर वेगळा अंदाज असला आणि आवश्यक जर वाटलं तुमच्यापर्यंत अपडेट ती पोहोचण्याची किंवा शेअर करण्याची, तर शेअर करू मित्रांनो. किंवा जर फक्त उद्यापर्यंतचा त्यांनी वेळ घेतलेला असेल तर आपल्याला काही परत व्हिडिओ बनवायची आवश्यकता नसणार आहे, किंवा मेसेजमध्ये दुरुस्ती झाली. परंतु त्यांनी 2 दिवसाचा जर वेळ मागितला, म्हणजे समजा परवा दिवशीच्या सकाळपर्यंत वेळ घेतला 28च्या, तर कदाचित आवश्यक वाटला तर मी तुमच्यापर्यंत तो मेसेज, ती अपडेट परत एक वेळ पोहोचवण्याचा माझा नक्कीच प्रयत्न असणार आहे, माझ्या महाराष्ट्र राज्यातील तमाम लाडक्या दिव्यांग बांधवांनो आणि भगिनींनो. तर दिव्यांग बांधवांनो आणि भगिनींनो, तुमचे या योजनेसंदर्भात, श्रावणबाळ योजनेसंदर्भात, संजय गांधी निराधार योजनेसंदर्भात, किंवा तुमच्या दिव्यांगांच्या इतर योजनेसंदर्भात, कार्डांसंदर्भात, कागदांसंदर्भात, तहसील संदर्भात, दिव्यांग पोर्टल संदर्भात कुठलीही काही प्रश्न, शंका, कुशंका असतील, तुमच्या मनामध्ये काही प्रतिक्रिया असतील, 100% नक्कीच या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नोंदवा, जेणेकरून आपल्याला त्यावर चर्चा करता येईल, त्या प्रश्नांची उत्तर शोधता येईल, काही आवश्यक असल्यास पाठपुरावा करता येईल, मार्गदर्शन करता येईल, सहकार्य घेता येईल, किंवा काही नवीन अडचणी येत आहेत का तुम्हाला, ते सुद्धा इतरांपर्यंत, इतरांच्या निदर्शनास आपल्याला आणून देण्याकरिता सुद्धा मदत होईल मित्रांनो. तर मित्र, आशा करतो नेहमीप्रमाणे माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही जशी विश्वासार्हता दर्शवलेली आहे, या व्हिडिओमध्ये सुद्धा नक्की दर्शवाल. आणि नेहमीप्रमाणे माझे जे व्हिडिओ आपल्या सर्वांकरिता लाख मोलाचे असतात, उपयोगी असतात, हा व्हिडिओ सुद्धा नक्कीच तुमच्याकरिता उपयोगी ठरेल मित्रांनो. तर मित्र, अशीच विश्वासार्ह माहिती सर्वात अगोदर मी आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवू शकेल, याकरिता नक्कीच माझ्या म्हणण्यापेक्षा आपल्या हक्काच्या चॅनलला, पेजला फॉलो करा, ज्याचं नाव आहे भारत का लाल, NK अग्रवाल, नितीन अग्रवाल. तर मित्र, ही माहिती, ही अपडेट, ही गोड दिलासादायक बातमी महाराष्ट्र राज्यातील आपल्या तमाम दिव्यांग बांधवांना, भगिनींना पोहोचावी, मिळावी, याकरिता नक्कीच मित्रांनो तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना ही गोड बातमी मिळेल, आधार मिळेल, दिलासा मिळेल. आणि तुम्ही हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत शेअर केल्यामुळे ते सुद्धा नक्की तुमचे आभार मानतील मित्रांनो. तर मित्र, भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून, नवीन उपयोगी माहितीसह. आणि व्हिडिओच्या अखेर शेवटीला मी सांगतो, नेहमी सांगतो, 100% सांगतो, आणि तसा व्हिडिओ आणतो सुद्धा त्याप्रमाणे, म्हणजे अजून एका गोड बातमीसह. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.